ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. अज्ञान लक्षण भाग 18वा. एकांतवास व अध्यात्माची नावड. ओव्या आहेत 823 ते 833. अज्ञानी मनुष्याला एकांतवास व अध्यात्माची नावड कशी असते त्याचे वर्णन ज्ञानदेव करत आहेत. आणि एका ते चौखटे तपोवने तीर्थे तटे, देखोनी जो गाविटे तोही तोची. आणि पवित्र एकांत स्थाने, तपोवने, तीर्थांची स्थाने आणि पवित्र नद्यांचे किनारे यांना पाहून ज्याला कंटाळा येतो तो देखील अज्ञानीच आहे. जया जनपदी सुख, गजबजेचे कबतिक, वानू आवडे लौकिक तोही तोची. ज्याला लोकसमाजात सुख वाटते व लोकांच्या गलबल्याचे कौतुक वाटते आणि आपल्या लौकिकाचे वर्णन ज्याला आवडते तोही तोच आहे, म्हणजे अज्ञानी आहे. आणि आत्मा गोचरू होये ऐसे जे विद्या आहे, ते आई कोणी डौरव आहे विद्वांसूज. आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी विद्या आहे म्हणजे ब्रह्मविद्या आहे, ती ऐकून जो अध्यात्मशास्त्र वाचून इतर पडलेला विद्वान त्या ब्रह्मविद्येची निंदा करतो. उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे, अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. जो उपनिषदांकडे जात नाही, ज्याला योगशास्त्र आवडत नाही आणि अध्यात्म योगाच्या ठिकाणी ज्याचे लक्षच लागत नाही. आत्मचर्चा एकी आथी ऐसिये बुद्धीची भिंती, पाडोनी जयाची मती बोढाळ जाहली. आत्मनिरूपण म्हणून काही एक महत्वाची गोष्ट आहे अशा समजुतीची भिंत म्हणजे मर्यादा पाडून ज्याची बुद्धी स्वैर भटकणारी झाली आहे. कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय. तो सर्व कर्मकांड जाणतो, पुराणे त्याला तोंडपाठ आहेत आणि तो ज्योतिषशास्त्रात इतका निष्णात आहे की तो भविष्य करेल तसे घडते. शिल्पी अति निपुण, सूपकर्मी ही प्रवीण, विधी अथर्वण हाती आथी. कला कौशल्याच्या कामात अति निपुण असतो, पाकक्रियेत अति प्रवीण असतो व अथर्वण वेदाचे विधी म्हणजे मंत्रशास्त्राचे विधी, जारण मारण उच्चाटन वगैरे त्यास हस्तगत झालेले असतात. कोकी नाही ठेले भारत करी म्हणितले, आगम आफाविले मूर्त होती. कामशास्त्रात त्यास काहीच जाणायचे राहिलेले नसते, भारत तर त्यास पाठ असते व मंत्रशास्त्रही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेले असते. नीती जात सुझे वैद्यकही बुझे, काव्य नाटकी दुजे चतुर नाही. नीती संबंधीची सर्व शास्त्रे त्याला अवगत झालेली असतात, वैद्यक शास्त्र तो जाणतो व काव्यात व नाटकात त्याच्याहून दुसरा कोणीही चतुर नाही. स्मृतीची चर्चा दंशू जाणे गारुडी याचा, निघंटू प्रज्ञेचा पायिकी करी. स्मृतीचा विचार त्याला कळतो, इंद्रजाल विद्येचे मर्म त्याला कळते व वैदिक शब्दांच्या कोशाला तो आपल्या बुद्धीचाच आकर करतो. पै व्याकरणी चौखडा तर्की अति गाढा, परी एक आत्मज्ञानी फुडा जात्यन धुजो. तो व्याकरणशास्त्रात अति प्रवीण, तर्कशास्त्रात फार पटाईत असतो, परंतु एक अध्यात्म ज्ञानात जो खरोखर जन्मांध आहे. भगवंतांनी विविक्त देश सेवित्वम म्हणजे एकांतवासाची आवड हे एक ज्ञानाचे लक्षण सांगितलं होतं. अर्थातच एकांताची आवड नसणं, जनप्रियत्व असणं हे अज्ञानाचे लक्षण झालं. मनुष्याला जनप्रियत्व का आवडतं, तर त्याला लोकांमध्ये मान सन्मान मिळवायचा असतो, आपला अहंकार जोपासायचा असतो, त्यामुळे त्याला लोकांच्या समाजात सुख वाटते. तीर्थक्षेत्री वगैरे फिरायला गेला तर त्याला तेथे ओळखणारे कोणी नसल्यामुळं त्याचं कोडकौतुक कसं होणार. त्यामुळे एकांतवासाची नावड हे अज्ञानाचं लक्षण आहे. एकांत म्हणजे ज्यात एकाचाही अंत होतो तो. ज्ञानी मनुष्य स्वचा विलय परब्रह्मात करत असतो, उलट अज्ञानी मनुष्य स्वतःच स्व जोपासत असतो, आपला अहंकार फुलवण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञानदेवाने 2च ओव्यात अज्ञानाच्या या लक्षणाचं स्पष्टीकरण करून पुढे विस्तृतपणे अज्ञानी मनुष्याला अध्यात्माची आवड कशी नसते ते सांगितलेलं आहे. अज्ञानी मनुष्य इतर सर्व विद्यांमध्ये विद्वान असतो. ज्ञानदेवाने त्या अनेक विद्यांची यादी सादर केलेली आहे.
तो सर्व कर्मकांड, पुराण, ज्योतिषशास्त्र, कला कौशल्य, पाकक्रिया, अथर्व वेदातील जारण मारण आदी मंत्र, कामशास्त्र, महाभारत, मंत्रशास्त्र, नीती, वैद्यकशास्त्र, काव्य, नाटक, स्मृती, इंद्रजाल विद्या, वैदिक शब्दकोश, व्याकरणशास्त्र, तर्कशास्त्र अशा अनेक शास्त्रात प्रवीण असतो. परंतु आत्मसाक्षात्कार ज्या विद्येमुळे होतो ती ब्रह्मविद्या मात्र त्याला निंदनीय वाटते. ज्यात ब्रह्मविद्या आली आहे अशी उपनिषदे, ब्रह्मसाक्षात्कार करून घेण्याचा उपाय सांगणारे योगशास्त्रातील ग्रंथांचा मात्र तो अभ्यास करत नाही. ब्रह्मविद्या हीच खरी विद्या आहे हे तो मानतच नाही. त्याची बुद्धी स्वैरपणे भटकत असते. खरं ज्ञान कोणतं? समर्थ रामदास दासबोधात सांगतात की ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान. उपनिषदांमध्ये आत्मज्ञान प्राप्त करून देणारी विद्या ती खरी विद्या. बाकी सर्व विद्यांना अविद्या असं म्हटलेलं आहे. यम नचिकेतेला सांगतो, अन्य श्रेयो न्यदुतैव प्रेय. श्रेय वेगळं आणि प्रेय वेगळं. श्रेय प्राप्ती करून देणारी ती विद्या व प्रेय प्राप्ती करून देणारी ती अविद्या. आत्मज्ञानानंच श्रेय प्राप्ती होते. म्हणून आत्मज्ञान करून घेणं हे खरं ज्ञान आहे. पण तेवढी विद्या सोडून त्याने इतर सर्व विद्यांचा अभ्यास केलेला असतो. पुढे ज्ञानदेव अध्यात्मज्ञानच कसं महत्वाचं आहे ते सांगून अज्ञानी मनुष्याचे दृष्टांताने वर्णन करतात. तो भाग आपण उद्या पाहू.